प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. आपल्या ग.म.भ.न मराठी भाषा कार्यशाळेच्या यूट्यूब वाहिनीवरून आपण यंदा हे पुरस्कार मिळविलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहोत. पद्म पुरस्कार मिळवलेल्या या श्रेष्ठ व्यक्तींनी काय कार्य केले, त्यांचे समाजातील स्थान कसे मोठे आहे याची माहिती आपण येथे घेणार आहोत. आज ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर यांच्याबद्दल जाणून घेऊया. ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला. हा तमाशाला मिळालेला पहिला पुरस्कार आहे. लहानपणापासून आपण जे कष्ट केले याचे चीज झाले अशी भावना त्यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली. आपले संपूर्ण आयुष्य तमाशा कलेला समर्पित करणाऱ्या स्वर्गीय कांताबाई सातारकर आणि तुकाराम खेडकर यांचे पुत्र म्हणजे रघुवीर खेडकर. त्यांनी आई वडिलांचा वसा पुढे चालवत संपूर्ण आयुष्य तमाशाची सेवा केली. वयाच्या 9व्या वर्षांपासून रघुवीर खेडकर यांनी तमाशाच्या फडात केलेल्या माध्यमातून मनोरंजन आणि लोकप्रबोधनाचे काम केले आहे. लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल संगमनेरचे ज्येष्ठ कलावंत आणि भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना हा किताब मिळाला. हा पुरस्कार म्हणजे तमाशा क्षेत्राबरोबरच संगमनेरच्या इतिहासाला सुवर्णपान जोडल्याची भावना व्यक्त झाली. खेडकर यांच्या रूपाने तमाशा क्षेत्रात पहिल्यांदाच पद्म पुरस्कार दिला गेला. त्यामुळे हा सन्मान म्हणजे अवघ्या तमाशा सृष्टीचा सन्मान आहे अशी भावना तमाशा कलावंतांकडून व्यक्त झाली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सन्मान मिळविलेल्या खेडकर यांना राज्यातील अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन याआधी सन्मानित केले आहे. नवी दिल्ली येथे 2010 साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या काळात रवींद्र भवन येथे तमाशा सादर करण्याचा मान रघुवीर खेडकर यांना मिळाला होता. संगीत नाटक अकादमीने चंडीगड येथे त्यांच्या तमाशाचे आयोजन देखील केले होते. अकलूज येथे झालेल्या ढोलक फड तमाशा स्पर्धेतही खेडकर तमाशा फडाने प्रथम क्रमांक मिळविला होता. अशा या महान लोककला कलावंतास ग.म.भ.न मराठी भाषा कार्यशाळा मानाचा मुजरा करते. धन्यवाद.